विठुराया, एवढं का बाळ कोसळलं असतं? माझा आणि अभिचा एकत्र बर्थडे केला असता तर. बाबा आणि सावली टीचर का मला एकत्र येऊन देत नाहीये? ओवी आणि अभिरला भेटणार एक मोठं सरप्राईज. सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये जिथे सावली आणि सारंग दोघेही तयार नव्हते अभिर आणि ओवीचा बर्थडे सेलिब्रेट करायला, ते सुद्धा एकत्र, तिथेच आता या दोघांना एक मोठं सरप्राईज भेटणार आहे. ओवी आणि अभिर दोघेही नाराज असतात कारण की दोघांना एकत्र बर्थडे सेलिब्रेट करायचा असतो आणि तिथेच आता ओवी दिसते विठुरायाकडे प्रार्थना करताना की दोघांचा बर्थडे एकत्र सेलिब्रेट व्हावा. आणि हे सर्व लक्षात ठेवूनच आता सारंग आणि सावलीने विचार केला आहे की दोघांचा बर्थडे एकत्र सेलिब्रेट करायचा आणि त्यासाठीच दोघांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे, जिथे दोघांना एकत्र घेऊन गेले आहेत आणि तिथे एक मोठं डेकोरेशन केलं आहे त्यांच्या बर्थडेचं. आणि हेच सरप्राईज ओवी आणि अभिरला भेटलं. आणि दुसरीकडे दिसत आहे की कशा प्रकारे राजकुमार आता अस्वस्थ झाला आहे कारण की जी 8 वर्ष आधी भविष्यवाणी केली होती आणि तोच मुलगा म्हणजेच सावलीचा मुलगा आता त्याच्या समोर येऊन उभा राहिला आहे. आणि आता अभिरला किडनॅप करायची प्लॅनिंग राजकुमार करताना दिसतोय. आता बघायचं हे आहे की पुढे काय घडून येईल हे पाहण्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.